त्या रात्री मी माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी गेलो होतो. तिथे दांजीची बहीण, जी तिच्या सासरी नांदत नव्हती, ती त्या रात्री एकटीच टेरेसवर उभी होती. तिच्या केसांच्या भटवाऱ्या उडत होत्या आणि ती शांतपणे आकाशाकडे पाहत होती, जणू काही शोधत होती. मी हळूच तिच्या मागून चालत वर गेलो. माझ्या पावलांचा आवाजही तिला ऐकू गेला नाही. तिच्या अगदी जवळ गेलो आणि नकळत तिच्या मागून तिला हलकीच मिठी मारली. ती क्षणभर थबकली, श्वास रोखला आणि मग हळूच मागे वळली. आमचे चेहरे इतके जवळ आले होते की पुढे असं काही घडलं तेच आज मी तुम्हाला या कथेतून सांगणार आहे. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा. माझं नाव कुणाल. माझं वय 30 वर्ष आहे. मी दिसायला तरुण, देखणा आणि हँडसम आहे. मी एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो. माझी कंपनी माझ्या घरापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर आहे. पण त्या आठवड्यात कंपनीचे एक विशेष प्रोजेक्ट शहरात होतं. त्यामुळे मला 7 दिवस शहरात राहावं लागणार होतं. योगायोग असा की त्या कंपनीजवळच माझ्या मोठ्या बहिणीचं सासरही होतं. म्हणून मी ठरवलं की त्या आठवडाभर मी ताईच्या घरी राहावं. मी आधीच ताईला फोन करून कल्पना दिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरातून निघालो आणि शहरातील ऑफिसमध्ये पोहोचलो. दिवसभर मी काम पूर्ण केलं आणि संध्याकाळी थेट माझ्या ताईच्या घरी गेलो. घरच्या समोर पोहोचून मी दरवाजाची बेल वाजवली. काही क्षणांनी दरवाजा हळूच उघडला आणि समोर एक सुंदर, गोरी, देखणी तरुणी उभी होती. ती माझ्या बहिणीच्या नवऱ्याची बहीण सोनाली होती. तिला पाहून मला क्षणभर थांबावंसं वाटलं. ती गेल्या 3 वर्षात खूप बदललेली होती. तिच्या चेहऱ्यावर आता अधिक परिपक्वता आणि सौंदर्य झळकत होतं. मी तिच्याकडे पाहून हसलो. तिलाही माझं ओळख पटली आणि ती म्हणाली, "या ना, आत या." मी आत गेलो आणि ती मला हॉलमधल्या सोफ्यावर बसायला सांगितलं. थोड्या वेळाने ती किचनमध्ये गेली आणि काही वेळातच माझ्यासाठी गरमागरम चहा आणि एक प्लेटमध्ये बिस्किट घेऊन आली. बरोबर तिनं पाण्याचा ग्लासही ठेवला. मी तिच्याकडे पाहून म्हणालो, "धन्यवाद सोनाली." ती मग हसली आणि म्हणाली, "काही नाही, तुम्ही आपलेच आहात." मी पाणी प्यायलो आणि चहाचा घोट घेत म्हणालो, "ताई आणि दाजी कुठे दिसत नाही?" ती शांतपणे म्हणाली, "ताई काही कामानिमित्त शहरात गेले आहेत आणि दाजी कामावर गेले आहेत. ते संध्याकाळी परत येतील." मी बरं म्हणत हसून मान हलवली. ती हॉलमध्ये निघून एका खोलीत गेली आणि शिलाई मशीनवर काहीतरी शिवू लागली. मी हॉलमध्ये बसून होतो, पण माझं लक्ष वारंवार त्याच्याकडे जात होतं. मी 3 वर्षांनी सोनालीला पाहत होतो. शेवटचं तिचं लग्न झालं तेव्हा भेटलो होतो. आता ती इथे आली आहे हे मला माहीत नव्हतं. ती एकदम बदललेली वाटत होती. चेहऱ्यावर थोडा गंभीरपणा आणि डोळ्यात काहीतरी दडलेलं दुःख. काही वेळाने दरवाजाची बेल वाजली. मी उठलो आणि दरवाजा उघडला. समोर माझी ताई उभी होती. ती आत आली आणि माझ्याकडे पाहून हसली. ती म्हणाली, "चहा पाणी झालं का?" मी म्हणालो, "हो." सोनालीने दिलं. आम्ही दोघे सोफ्यावर बसलो आणि गप्पा सुरू केल्या. बोलता बोलता ताईनं एक विषय काढला, जो ऐकून माझं मन हललं. ती म्हणाली, "सोनालीचा आणि तिच्या नवऱ्याचा घटस्फोट झाला आहे. तिचा नवरा खूप वाईट होता. दारू पिऊन घरी येत नसे. कधीकधी मारजोडही करायचा. कितीदा सोनालीनं त्याला समजावलं, आधार दिला, पण तो कधीच बदलला नाही. शेवटी तिला घटस्फोट घ्यावा लागला." हे ऐकून माझं मन खोलवर दुखावलं. मला तिची सहानुभूती वाटली. ती एवढी गोड आणि साधी स्वभावाची असून तिच्या आयुष्यात इतकं दुःख कसं येऊ शकलं हे मला पटत नव्हतं. हळूहळू संध्याकाळ झाली आणि ताई आणि सोनाली दोघेही स्वयंपाकघरात गेल्या. त्यांच्या हसण्याचे आवाज आणि भांड्याच्या आवाजाने घरात एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. मी हॉलमध्ये बसून त्यांच्या गप्पा ऐकत होतो. सोनालीचा आवाज खूप गोड होता. त्यात एक निरागसपणा आणि कोमलता होती. तिचं बोलणं ऐकताना असं वाटत होतं की वेळ थांबावी आणि फक्त ती बोलत राहावी. थोड्या वेळानंतर ताईने मला हाक मारली, "कुणाल, जेवण तयार आहे." आम्ही सर्वजण डायनिंग टेबल भोवती बसलो. टेबल छोटं होतं, पण वातावरण खूप आपुलकीचं होतं.
मी आणि सोनाली समोरासमोर बसलो होतो. माझ्यासमोर ती बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावरच्या शांत हास्याने माझं लक्ष तिच्याकडे खिचलं होतं. आम्ही सर्वजण गप्पा मारत जेवत होतो. मी नकळत पाय हल्ला आणि अचानक माझ्या पायाचा स्पर्श समोर बसलेल्या सोनालीच्या पायाला झाला. तो स्पर्श फारच हलका होता, पण मला आणि तिलाही तो जाणवला. मग मी मुद्दाम म्हणून माझा पाय हलू लागलो आणि पुन्हा तिच्या पायांना स्पर्श झाला. यावेळी तिनं हलकंसं हसून खाली मान घातली. तिच्या चेहऱ्यावर एक गोड लाजरे हास्य होतं. मी तिच्या त्या हास्यात हरवून गेलो. थोड्या वेळाने सर्वांचं जेवण संपलं आणि सगळेजण आपापल्या खोलीत गेले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी टेरेसवर झोपायला गेलो. रात्री गार वारा वाहत होता, पण माझ्या मनात मात्र एक वेगळी ऊब होती. माझ्या डोळ्यासमोर सतत सोनालीचा चेहरा फिरत होता. तिचं हास्य, तिचे डोळे आणि तिची ती साधेपणा, सुंदर ओळख. मला तिच्याशी बोलावंसं वाटत होतं, पण शब्द सापडत नव्हते. त्या रात्री मला झोपच आली नाही. कधी कधी विचारांच्या तंद्रीत गेलो, कळलंच नाही. सकाळी जेव्हा सूर्यकिरण माझ्या चेहऱ्यावर पडले तेव्हा माझी झोप मोडली. मी डोळे चोळत उठलो आणि टेरेसवरून खाली पाहिलं तर सोनाली अंगणात कपडे वाळत होते. सकाळच्या सूर्यप्रकाशात तिचा चेहरा अधिकच उजळून दिसत होता. तिचे केस वाऱ्यात उडत होते आणि तिचं सौंदर्य त्या क्षणी शब्दांच्या पलीकडे वाटत होतं. मी टेरेसवरून तिला पाहत होतो. काही वेळाने तिचं लक्ष वर गेलं आणि आमचे डोळे एकमेकांना भेटले. ती क्षणभर माझ्याकडे पाहत राहिली आणि नंतर हलकं हसून मान खाली घालून पुन्हा कपडे वाळत घालू लागली. माझं मन नकळत वेगळ्याच भावनांनी भरून आलं. थोड्या वेळाने ती रिकामी बादली घेऊन घरात गेली. मी हळूच खाली आलो, कारण मला आंघोळ करायची होती. मी बाथरूमकडे चाललो होतो तेवढ्यात अचानक दरवाजा उघडला आणि सोनाली समोरून बाहेर आली. आमची टक्कर झाली आणि ती थेट माझ्या अंगावर आदळली. मी तिचा हात पकडून तिला सावरलं, पण तो क्षण काही क्षणासाठी थांबलेला वाटला. ती माझ्या मिठीत होती. तिचे केस माझ्या गालाला स्पर्शून गेले. आमचे डोळे एकमेकांना भेटले. जणू काळ थांबला होता. काही सेकंद आम्ही तसेच एकमेकांकडे पाहत राहिलो. मग ती भानावर आली, लाजून बाजूला झाली आणि हलक्या आवाजात सॉरी म्हणत खोलीत निघून गेली. मी तिथेच काही क्षण उभा राहिलो. त्या क्षणांची ऊब अजूनही मनात होती. आता मनात एक गोड भावना निर्माण झाली होती, काहीतरी विशेष जे शब्दात सांगता येत नव्हतं. मी त्या दिवशी दाजींची टू व्हीलर घेऊन ऑफिसला जाणार होतो. सोनालीनं माझ्यासाठी डबा बांधून दिला. मी टू व्हीलर बाहेर काढत होतो तेव्हा तिनं गॅलरीतून माझ्याकडे पाहिलं. मी तिला पाहिलं, पण ती लगेच पाठमोरी झाली आणि लाजून घरात गेली. मी हसत ऑफिसकडे निघालो, पण आज ऑफिसमध्येही मन लागत नव्हतं. सोनालीचा गोड चेहरा सतत माझ्या डोळ्यांसमोर येत होता. तिचा हास्य, तिचे डोळे आणि तो सकाळचा स्पर्श सगळं मनात खोळत होतं. दुपारी मी ठरवलं की थोडं लवकर घरी जावं. ऑफिसमधून निघून मी घरी पोचलो आणि दारावर बेल वाजवली. मला वाटलं ताई दरवाजा उघडेल, पण दरवाजा सोनालीनं उघडला. ती मला पाहून थोडी आश्चर्यचकित झाली. मी हसून विचारलं, ताई कुठे गेल्या? ती म्हणाली, त्या आठवडे बाजारात गेल्या आहेत, थोडा वेळ लागेल. त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार आला, ही माझी संधी आहे. घरात आम्ही दोघेच होतो. ती शिलाई मशीनवर बसून काहीतरी शिवत होती. मी हळूहळू तिच्याजवळ गेलो. तिच्यासमोर एक रिकामी खुर्ची होती. मी ती ओढून तिच्यासमोर बसलो. ती मशीनच्या सुईमध्ये धागा ओवताना एक डोळा मिटून त्या लहान भोकातून पाहत होती. तिचं ते एकाग्र चेहरा मला खूप सुंदर वाटत होता. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिला ते लक्षात आलं आणि हलकीशी लाजली, मान खाली घातली आणि पुन्हा कामाला लागली. मी मशीनकडे हात नेला आणि हलकासा पाय देऊन मशीन थांबवलं. ती वर पाहून थोडी चकित झाली. तिचा हात अजून मशीनवरच होता. मी हळूच माझा हात तिच्या हातावर ठेवला. ती माझ्याकडे पाहत राहिली. माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. मी हलक्या आवाजात म्हणालो, सोनाली, तू फार सुंदर आहेस. ती काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात थोडी लाज, थोडी भीती, पण एक ओढही होती. मी तिला पुढे म्हणालो, मला तू आवडतेस, खरंच आवडतेस. तिच्या डोळ्यात पाणी आलं. हळूच म्हणाली, पण माझं लग्न झालं आहे, तुम्हाला माहिती आहे ना? मी शांतपणे तिचा हात धरला. म्हणालो,
हो, पण तू आता एकटी आहेस आणि मीही. आपण भूतकाळ मागे सोडू शकतो. मी तिला हळूहळू माझ्याकडे ओढलं. अगदी माझ्या जवळ आली. आमच्यातील अंतर कायमचं नाहीसं झालं. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, सोनाली. आणि माझे ओठ ओठांवर जवळ आले तेवढ्यात अचानक दारावर जोरात टकटक झाली. आम्ही दोघं दचकून मागे सरकलो. सोनाली पटकन बाजूला झाली आणि मीही थोडा गोंधळलो. ती पळत जाऊन दरवाजा उघडला तर समोर माझी ताई उभी होती. ताई घरात आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात समाधान. ती आल्यामुळे माझं मन थोडं अस्वस्थ झालं, कारण काही क्षणापूर्वी जे घडलं होतं त्याचा प्रभाव अजूनही माझ्या मनात होता. मी शांतपणे माझ्या रूममध्ये जाऊन बसलो. काही वेळाने ताई माझ्या रूममध्ये आली आणि आम्ही थोडं बोललो. ऑफिस, घर आणि इथल्या वातावरणाबद्दल. मी तिच्या बोलण्याला मान डोलावली, पण मात्र अजूनही सोनालीकडेच होतं. नंतर थोडा आराम करण्यासाठी मी डोळे मिटले, पण डोळ्यांसमोर पुन्हा सोनालीचा चेहरा दिसत होता. तिचं गोड हास्य, तिचे भाव आणि ते क्षणभर माझ्याजवळ आलेली ती. हळूहळू संध्याकाळ झाली. घरात गप्पा, जेवण आणि नेहमीसारखं वातावरण होतं. ताई आणि सोनाली दोघेही स्वयंपाकघरात व्यस्त होत्या. मी हॉलमध्ये बसून काहीतरी वाचन असल्याचं दाखवत होतो, पण लक्ष सगळं त्यांच्या दिशेने होतं. थोड्याच वेळात जेवण झालं. आम्ही तिघांनी मिळून एकत्र जेवलं. घरातली सगळी कामं आटोपल्यावर ताई आणि दाजी झोपायला गेली. बाहेर पूर्ण अंधार पसरला होता. फक्त चंद्रप्रकाशाने टेरेस उजळून निघालं होतं. साधारण 9 वाजले असतील. मी हॉलमध्ये बसलो होतो तेव्हा माझी नजर टेरेसवर गेली. सोनाली हळूहळू टेरेसवर जात होती. तिच्या पावलांचा आवाज अगदी हलका होता. ती कदाचित एकटीच शांत बसायला गेली असावी. काही क्षण मी विचारात पडलो आणि मग नकळत मी हळूहळू तिच्याकडे मागे टेरेसकडे गेलो. वर पोहोचलो तेव्हा ती आकाशाकडे पाहत होती. चांदण्यानी भरलेला आकाश, हलका गार वारा आणि सोनालीची ती शांत मृदा, एक वेगळीच जादू होती. त्या क्षणात माझ्या पावलांचा आवाज तिला ऐकू गेला नाही, पण तिनं मागे वळून पाहिलं नाही. मी तिच्या मागून गेलो आणि न बोलता तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती क्षणभर थांबली. माझ्या हाताचा तो हलकासा स्पर्श तिच्या अंगावरून गेला आणि तिच्या डोळ्यात आश्चर्याची झलक उमटली. मी तिच्या कानाजवळ येऊन हलक्या आवाजात म्हणालो, सोनाली, मला तुझ्यावर प्रेम आहे. ती माझ्याकडे हळुवारपणे वळली आणि आता आमचे चेहरे समोरासमोर आले. चांदण्या प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. त्या प्रकाशात तिचं सौंदर्य अवर्णनीय दिसत होतं. तिच्या डोळ्यात भावना, आश्चर्य आणि लाज यांचं मिश्रण होतं. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, सोनाली, मला तू मनापासून आवडतेस. तुझ्या आयुष्यात तू खूप सहन केलं आहेस, पण मी तुला माझ्या नवऱ्यासारखा त्रास देणार नाही. मी तुला माझ्या राणीसारखं सांभाळेन. तू माझ्याशी लग्न करशील का? माझ्या शब्दाने ती शांत झाली. काही क्षण ती माझ्याकडे पाहत राहिली आणि मग तिच्या डोळ्यात अश्रू तळले. ती पुढे आली आणि हळूच मला मिठी मारली. ती मिठी उदार, प्रेमळ आणि भावनांनी थांबलेली होती. मी तिच्या पाठीवर हात नेऊन तिला जवळ घेतलं. त्या रात्री आकाशात चंद्र अधिक उजळलेला होता. आम्ही दोघंही त्या अंधाऱ्यात चांदण्यानी भरलेल्या रात्री एकमेकांत हरवून गेलो. त्या क्षणानंतर आमच्या आयुष्यातील प्रेमाचं नवीन पान उलगडलं. पुढील काही दिवस आम्ही एकत्र होतो आणि त्या काही दिवसांनी आम्हा दोघांचं नातं अधिक घट्ट केलं. सोनाली आता खूप पुन्हा हसत होती. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा जिवंतपणा परत आला होता. माझं मनही आता स्थिर झालं होतं. काही दिवसांनी माझ्या गावी परतलो, पण मन मात्र तिच्याकडे अडकून राहिलो. मी ताईला फोन करून सर्व काही सांगितलं. माझं सोनालीवरच प्रेम आहे आणि तिच्यासोबत आयुष्य घालवायची इच्छा. ताईला सोनालीचा स्वभाव माहीत होता. तिनं काही विचार न करता होकार दिला आणि दाजींशी बोलली. काही आठवड्यांनी त्यांनी माझ्या आणि सोनालीच्या लग्नाला मान्यता दिली. काही महिन्यातच आमचं लग्न अगदी आनंदात, थाटामाटात पार पडलं. लग्नानंतरचे काही महिने सुरळीतपणे आणि आनंदात निघून गेले. कुणाल आणि सोनालीच्या नवीन सुरुवातीचा प्रत्येक दिवस प्रेमाने, आपुलकीने आणि नव्या आशांनी भरलेला होता. सोनालीच्या चेहऱ्यावरचे दुःखाचे ढग हळूहळू पार पळून गेले होते आणि तिच्या डोळ्यात आता भविष्यातील स्वप्ने उजळू लागली होती. ताई आणि दाजींच्या
जवळच कुणालने एक छोटंसं आणि आरामदायक घर भाड्याने घेतलं होतं, जेणेकरून तो ऑफिसला जाण्यासाठी फार लांब जावं लागणार नाही आणि सोनाली ही ताईच्या सोबत वेळ घालवू शकेल. नवा घरात पहिल्या दिवसापासूनच सोनालीने स्वतःचं मन म्हणून सजवलं. प्रत्येक वस्तू तिची सुरेख रुची आणि प्रेम झळकत होतं. एक दिवस कुणालने ऑफिसमधून लवकर येऊन सोनालीला आश्चर्य दिलं. तो 2 दिवस चित्रपटांच्या तिकिटांसह परतला होता. आज संध्याकाळी आपण चित्रपट पाहणार आहोत, तो म्हणाला मनातल्या मनात हसत. सोनालीचे डोळे चमकले. खरंच? पण तुम्ही थकले असाल. तुझ्यासोबत वेळ घालवला तरी सगळा थकवा उडून जाईल, कुणालने तिचा हात हातात हळुवारपणे धरत म्हटलं. चित्रपटाआधी ते एका छोट्याशा गोडव्याने सजलेल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेले. कॅन्डल लाईट डिनरची ही पहिली संधी होती. सुरुवातीला सोनाली थोडीशी अजूनही लाजत होती, पण कुणालच्या सहज संवादाने ती नंतर आरामात येऊन गप्पा मारू लागली. ती म्हणाली, मला वाटत नव्हतं की माझ्या आयुष्यात एवढा आनंद येईल. कुणालने तिच्या हातावर मिठी मारली. हे फक्त सुरुवात आहे सोनाली, आपण एकत्र इतकं काही करणार आहोत. चित्रपट सुरू झाला, पण कुणालचं लक्ष पूर्णपणे पडद्यावर नव्हते. तो वेळोवेळी सोनालीकडे पाहत होता, तिच्या भावबदलावर नजर ठेवत होता. चित्रपटात कुठेतरी एखाद्या गोंडस प्रसंगी ती हसते, तर कुठेतरी भावूक दृश्यात तिचे डोळे पाणावतात. प्रत्येक क्षण तिच्याबरोबर जगणं कुणालाही एक अनमोल भेट वाटत होतं. घरी परतताना रात्रीचे वारे थंडगार वाहत होते. कारमधून बाहेर पडताना कुणालने आपल्या कोटचा उजवा भाग सोनालीच्या खांद्यावर टाकला. थंड वारा लागू नये म्हणून तिने हसत मान हलवली. तुमची काळजी खूप गोड आहे. दारात पोहोचल्यावर कुणालने चावी काढण्यापूर्वी सोनालीने हलकेच मागे वळून त्याच्या गालावर एक चुंबन घेतलं. आजचा दिवस फार छान होता, ती म्हणाली आणि लाजून आत गेली. अशा छोट्या छोट्या क्षणांनी त्यांच्या नात्यांची गुंफण दृढ होत गेली. सोनालीने पुन्हा शिलाईचे काम सुरू केले आणि कुणालच्या प्रोत्साहाने तिने एक छोटासा घरगुती व्यवसाय सुरू केला. तिच्या बनवलेल्या कपड्यांची मागणी लगेच वाढू लागली. या यशाने तिला एक नवीन ओळख आणि आत्मविश्वास प्राप्त झाला. एक रात्र कुणालची झोप अचानक मोडली. पुस्तक वाचत असताना त्याला शेजारच्या खोलीतून हलका दमलेला आवाज ऐकू आला. तो उठला आणि हळूच दार उघडले. सोनाली अंधारात खिडकीजवळ उभी होती आणि तिच्या खांद्यावरून थंड हवेचा झुळका येत होता. तिच्या डोळ्यात अश्रू होते. सोनाली, सगळं ठीक आहे का? कुणालने काळजीने विचारले. ती मागे वळाली. मला स्वप्न आलं. तो पुन्हा आला होता. माझ्या मागोमाग येत होता. कुणालने तिला जवळ ओढून घेतले. तू सुरक्षित आहेस. मी इथे आहे. आता तुझ्यावर कोणी अत्याचार करू शकणार नाही. तो तिला खिडकीपासून दूर नेऊन बेडवर बसवले आणि पाण्याचा ग्लास आणला. मी तुझ्यासोबत आहे, तो म्हणाला, तिचे केस हलकेच वाटत. त्या रात्री तो तिच्यापाशी बसून राहिला, जोपर्यंत ती पुन्हा शांतपणे झोपी गेली नाही. पहाटे जेव्हा ती जागी झाली तेव्हा कुणाल तिच्या पायथ्याशी होता. माफ करा, तुमची झोप खराब केली, ती म्हणाली. कुणालने तिचा हात दाबला. कधीच नाही. तू जेव्हा जेव्हा माझ्याशी गरज भासेल, मी तुझ्यासोबत आहे. हा प्रसंग एक वळण ठरला. त्यानंतर सोनालीने कुणालशी अधिक खुलून बोलणे सुरू केले. तिने आपल्या मनातील दाटून ठेवलेले भय, आठवणी, वेदना हळूहळू कुणालसमोर मांडल्या. प्रत्येक शब्द ऐकणे कुणालला कठीण जात असे, पण तो समजून घेण्याचा प्रयत्न करीत असे. एक दिवस तो म्हणाला, वेदना बोलून टाकल्याशिवाय ती जात नाही, तू धीर धर. काही आठवड्यांनी कुणालच्या कंपनीत एक पार्टी होती, जिथे पती पत्नींना आमंत्रित होते. सोनालीने सुरेख निळी साडी नेसली होती. पार्टीमध्ये ती सुरुवातीला थोडीशी शरमत होती, पण कुणालने तिला सर्वांशी ओळख करून दिली आणि तिच्या हातातून कधी सोडले नाही. तिच्या सौंदर्याचे आणि सौम्य स्वभावाचे कौतुक सर्वजण करत होते. एका क्षणी कुणालची बॉस म्हणाली, कुणाल, तू खूप भाग्यवान आहेस. कुणालने सोनालीकडे पाहिले आणि मनातल्या मनात म्हणाला, मला माहीत आहे. परतीच्या मार्गात कारमध्ये सोनाली खूप उत्साहित दिसत होती. मी इतक्या लोकांसमोर बोलले हेच मला विसरत नाहीये, ती म्हणाली. तू उत्तम बोललास. कुणालने तिची प्रशंसा केली आणि सगळ्यांनाच तू आवडलीस. घरी आल्यावर सोनालीने एका छोट्याशा बॉक्समधून काहीतरी काढले. मी तुझ्यासाठी हे घेतले आहे, ती म्हणाली. तो एक सुंदर सिल्व्हर रायटिंग पेन होता. तुम्ही लिखाण खूप छान करता आणि ऑफिसमध्ये याचा उपयोग होईल, ती म्हणाली. कुणालला भावुकता जाणवली.
तो पेन घेऊन म्हणाला, हा फक्त पेन नाही, यात तुझं प्रेम आणि काळजी आहे. मी याचा काहीही दुरुपयोग करणार नाही. वेळ सरत गेली. दिवाळीच्या सुट्टींसाठी कुणालने सोनालीला पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी नेले. सुरुवातीला सोनाली घाबरली होती. नवीन लोक, नवीन वातावरण. पण कुणालच्या आईवडिलांनी तिला अत्यंत प्रेमाने आणि आदराने सामोरे घेतले. आईने तिच्या कुशीत ओढून घेतलं. माझी सून, आता तू माझ्या कुटुंबाचा भाग आहेस. त्या आठवड्यात सोनालीने नवीन पारंपरिक पाककृती शिकल्या, आजोबांशी गप्पा मारल्या, लहान भावंडांना कथा ऐकवल्या. एका रात्री गावच्या मैदानावर तारे पाहत बसल्यावर कुणालने विचारले, आता कसं वाटतं? गाव तुला आवडलं का? सोनालीने त्याच्या हातात आपला हात घातला. हे घर जसं वाटतं तुम्ही तितकेच आहात, तितके माझं घर आहे. दिवाळीनंतर परत आल्यावर एक दिवस कुणालने सोनालीला बागेतील एका विशिष्ट झाडाखाली नेले. लग्नापूर्वी मी इथेच तुझ्यासाठी एक गोष्ट लपून ठेवली होती, तो म्हणाला, आणि माती खणून एक लहान बॉक्स काढलं. तो उघडला आणि आतून एक सोन्याची चेन आणि त्यावर एक लहान एस अक्षर हार्ट पेंटने काढले. हा पेंडेड मी तुझ्यासाठी घेतला होता, पण लग्नापूर्वी देण्याची हिंमत झाली नाही. आज योग्य वाटतंय. सोनालीचे डोळे पाणावले. तिने हार घातला आणि पेंडन हृदयाशी दाबून घेतला. मी हे कधीच काढणार नाही, ती म्हणाली. काही महिने अजून निघून गेले. सोनालीचा व्यवसाय चांगला चालू होता आणि ती कुणालच्या ऑफिसमधले चॅरिटी कार्यक्रमामध्येही सहभागी होऊ लागली होती. एक दिवस ती म्हणाली, मला वाटतं की मी आता पूर्णपणे मुक्त झाले आहे तुमच्यामुळे. कुणालने हसत म्हटलं, नाही, तू स्वतःच्या सामर्थ्यावर उभी राहिली आहेस. मी फक्त तुझ्या पाठीशी उभा होतो. आज जेव्हा ते दोघे टेरेसवर उभे आहेत, जिथे एकदा त्यांचे प्रेम प्रगट झाले होते, तेव्हा कुणालला भविष्याकडे पाहून एक नवीन इच्छा जागली होती. तो म्हणाला, सोनाली, मला असं वाटतंय की आपल्या कुटुंबात आणखीन एक सदस्य असावा. सोनालीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि मग तिच्या चेहऱ्यावर एक उज्ज्वल हास्य उमलले. ती त्याच्या जवळ सरकली आणि मिठी मारली. मला ही कल्पना आवडते, ती म्हणाली. आकाश एक तेजस्वी तारा लखलखीत होता, जणू त्यांच्या नव्या स्वप्नाला मान्यता देत होता. त्यांच्या प्रेमकथेचा हा फक्त एक पाऊल होता. आयुष्यभराचा प्रवास अजून समोर होता, एक समृद्ध प्रेमाने नटलेला आणि सोनालीने स्वतः म्हटल्याप्रमाणे पूर्ण प्रवास. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.